स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं राज्यातल्या राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आलेला आहे। स्थानिक पातळीवरील नेते, माजी नगरसेवक आपली राजकीय सोय लक्षात घेत पक्षांतर करत असल्याचं पाहायला मिळतंय। असं असताना मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते, अशा आशयाची ही पोस्ट खेडेकर यांनी केलेली आहे। ही पोस्ट करून त्यांनी एक प्रकारे आपली नाराजीच जाहीर केल्याचं सध्या बोललं जात आहे। निष्ठावंतांना कवडीचीही किंमत नसते, अशा आशयाची ही पोस्ट वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर केलेली होती आणि त्यांच्या या पोस्टमुळे अनेक चर्चांना उधाण आलं। वैभव खेडेकर मनसेमध्ये नाराज आहेत की काय, या चर्चांना सुरुवात झाली। वैभव खेडेकरांचा निर्णय हा वैभव खेडेकर घेतील। त्यांनी कुठल्या पक्षामध्ये राहावं न राहावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं त्या दिवशी माननीय रामदास भाईंनी जे काही स्टेजवरनं जी काही प्रतिक्रिया तिकडे दिली होती, जे काही त्यांचं जिथे वक्तव्य होतं ते उदय सामंत साहेबांच्या वक्तव्याला जोडून होतं। त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणं हे चुकीचं होईल, परंतु त्यांनी कुठल्या पक्षामध्ये यावं किंवा जावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। स्वागत आहे का? आले तर स्वागत आहे। समाज वालों को भी काफी होता है। वैभव खेडेकर देखील माझ्याच नायक होते। मी त्यांचा राजकीय गुरु आहे। त्याचा देखील त्याला राजकारणाला घेऊन जाणार देखील मीच आहे। मी सदैव कोणत्या संजय कदम एवढे हुशार आहेत, काही संघर्ष होता तेव्हा हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा। पण भाई आता तुम्ही सगळे एका रांगेत आलाय, त्याबद्दल भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजयरावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासारखं भाईंचं नेतृत्व स्वीकारलं। आता भैरवनाथाची कदाचित ही देखील इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं। मी असं म्हणतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।